हॅलो स्टुडंट्स, आज नवीन चॅप्टर जो बघतो आहोत 11चा, विशेष म्हणजे 11चा जो टॉपिक आहे लिमिट चॅप्टर आज घेण्याचं कारण असं आहे बघा. हा चॅप्टर 11च्या विद्यार्थ्यांना बराच हार्ड जातो आणि तसंच 12च्या विद्यार्थ्यांना याचा फायदा आहे, कारण आपल्याला सीईटी साठी या 2 मार्काचा एमसीक्यू यावर विचारला जातो. तर चला तर आपण आज काय करूया, लिमिटची रिव्हिजन घेऊया. बघूया किती लिमिट अवघड आहे, किती सोपं आहे, समजून घेऊया. एवढा हार्ड तर नाहीये, फक्त आपल्याला एवढे जे फॉर्म्युले मांडलेले आहेत याचं फक्त थोडं नॉलेज असावं लागेल. चला मी जरा एक्सप्लेन करूया एक एक फॉर्म्युला. पहिला फॉर्म्युला आहे बघा, लिमिट x टेन्स टू 0 sin kx अपॉन x. आन्सर काय येतं बघा, k. म्हणजे एक्झाम्पल तुमच्यासोबत जर मी मांडलं तर एखादं एक्झाम्पल साइन मी म्हटलं तुम्हाला 3x अपॉन x, तर याचा आन्सर तुमच्या समोर काय असणार, या रूल नुसार बघा x सोबत जो पण नंबर येणार ते तुमचं उत्तर असणार म्हणजे k. दॅट इज x सोबत 3 आलाय म्हणजे आपला आन्सर 3 असणार. हे डोक्यात घ्या, k काय येतोय. जर इथं आलाच नाही, समजा नॉर्मल फक्त काय आला sin x अपॉन x आला, तर याच्या सोबत k काहीच नाही म्हणजे काय असतं, 1 असतो, म्हणजे याचं उत्तर 1 असतं. ठीक आहे, हा झाला आपला साइनचा फॉर्म्युला. त्यानंतर पुढचा आहे बघा कशाचा, tan kx अपॉन x. सेम याच्यासारखाच फॉर्म्युला आहे. जर x सोबत काही मल्टिप्लाय आला तर आन्सर तुम्हाला k घेणं आहे. मग इथं मी घेतला tan, सपोज मी म्हटलं x/2 अपॉन x. सगळ्यात महत्त्वाचं पार्ट मी काय सांगितलं बघा, tan kx अपॉन x आलं, आन्सर k घ्या. k म्हणजे कोण, x सोडून उरलेलं आन्सर असतं. मग हे वरती पहा x सोडून काय उरतोय, तर इथं 1/2 दिसतोय मला, 1/2. मग माझा आन्सर 1/2 होणार. तर लक्षात घ्या, x/2 ला आपण काय लिहितो, x/2 म्हणजे काय असतो, 1/2 x असं म्हणू शकतो आपण. म्हणून हा k तयार होतो तुमचा, हा दॅट इज आन्सर k. ठीक आहे, काही आलं मल्टिप्लाय तर ठीक, नाही आलं तर फक्त समजा काय आला, आपण tan x अपॉन x आला तर याचा आन्सर 1, कारण x सोबत काहीच नाही म्हणजे 1 असतो. ठीक आहे, हा झाला टॅनचा फॉर्म्युला. साइनचा झाला, कॉस टॅनचा झाला. एक डोक्यात अजून एक, साइनचा जसा हा sin kx अपॉन x आला, हा जर उलटा रिव्हर्स आला x अपॉन sin kx, तर याचं उत्तर पण उलटं होणार, दॅट इज 1 अपॉन k. तर हे लक्षात ठेवूया, उलटं जरी झालं तर आन्सर मग आन्सर मध्ये रेसिप्रोकल होणार. त्यानंतर पुढचा फॉर्म्युला आपला काय, लॉगचा आहे. चला तो पण बघूया. चला आता लॉगचा सम बघूया. लॉगचं काय दिलं, 1 प्लस kx अपॉन x आला, आन्सर k घ्या. मग लॉग सोबत तुम्हाला दिलं मी लॉग 1 प्लस x अपॉन 3 अपॉन x. पटपट तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, x इथं आहे, x इथे आहे, मी इथं मला x आणि x आलेला आहेच, फॉर्म्युला पण परफेक्ट मॅच होतोय. तर लक्षात ठेवा, आन्सर आपला k घेणार. k म्हणजे इथं काय, x सोबत काय आहे आपला 1/3, म्हणजे माझा आन्सर 1/3. काय होतं, फक्त k ओळखायला शिका. त्यानंतर a चा पॉवर, हे तर एज इट इज आहे, a च्या डोक्यावर जर एक x - 1 अपॉन x आला तर याचा आन्सर k, म्हणजे e पॉवर 2x - 1 अपॉन x आला तर याचा आन्सर 2 होणार, कारण फॉर्म्युला अकॉर्डिंग टू फॉर्म्युला. त्यानंतर 1 - cos kx अपॉन x स्क्वेअर. आता cosचा फॉर्म्युला आपल्या समोर मांडूया. चला cosचं काय लिहिलंय बघा, तर सम मध्ये आलं 1 - cos 3x अपॉन x स्क्वेअर. हे महत्वाचं आहे, सगळ्यांना डिनॉमिनेटर x ची गरज असते, पण cos मात्र x स्क्वेअर मागतोय, तो तुम्हाला x स्क्वेअर असावाच लागेल. जर असा फॉर्मॅट मॅच झाला तर बघा k चा स्क्वेअर अपॉन 2, k म्हणजे आपला 3 आहे, 3 चा स्क्वेअर अपॉन 2, 3 चा स्क्वेअर म्हणजे काय रे 9 अपॉन 2, हा आपला फॉर्म्युला असेल. पुढचा 1 प्लस kx पॉवर 1 अपॉन x, हा x चा रेसिप्रोकल दिसतोय, तर आन्सर काय येणार, e च्या डोक्यावर हा k जातो, म्हणजेच काय एक्झाम्पल 1 प्लस 5x पॉवर 1 अपॉन x आला, तर याचा आन्सर त्याच्या अकॉर्डिंग काय होणार, e चा पॉवर हा k त्याच्या डोक्यावर, मग हा 5 याच्या डोक्यावर. मी तुम्हाला प्रत्येक फॉर्म्युलाचं एक एक एक्झाम्पल दाखवतोय, कारण सम आले की तुम्हाला पटापट तो फॉर्म्युला मॅच करता आला पाहिजे. लक्षात घ्या, समजा इथं 5 आला म्हणून e च्या डोक्यावर 5 आला, जर काही आलंच नाही, x सोबत काही आलंच नाही, तर मग e च्या डोक्यावर काही येणारच नाही, म्हणजेच काय 1 प्लस x पॉवर 1 अपॉन x, आन्सर फक्त e येणार. हे पण लक्षात असू द्या प्रॉपर्ली, इथं जे मल्टिप्लाय ते त्याच्या डोक्यावर मांडा. पुढचा a चा पॉवर x मायनस 1 अपॉन x इज इक्वल टू लॉग a. हा महत्वाचा फॉर्म्युला सांगेल मी आता. इथं पहा, a चा पॉवर x मायनस 1 अपॉन x, इथे पहा a च्या जागेवर एक कन्फर्म येईलच असं नाही, a च्या जागेवर कोणता नंबर जरी आला तरी तो फॉर्म्युला अकॉर्डिंग a चा मानला जातो. जसं की 5 चा पॉवर x मायनस 1 अपॉन x आला तर याचा आन्सर लॉग a, a म्हणजे काय असतं लॉग 5, व याचा आन्सर लॉग a, तर याचा आन्सर a म्हणजे 5 येतो लॉग 5. काही पण येऊ द्या, 10 चा पॉवर x मायनस 1
अपॉन एक्स आला याचा आन्सर लॉग 10. म्हणजे जे इथं नंबर असेल तो लॉग सोबत येणार, तो फॉर्म्युला ए अप्लाय करतो. पुढचा इन्फिनिटीचा पार्ट आहे. इन्फिनिटीचा आपला रूल माहित आहेच, 1/0 असेल तर आन्सर नॉट डिफाईन असतं, तर 1/नॉट डिफाईन असेल तर 0 असतं. म्हणून इथं x टेन्स टू इन्फिनिटी असेल तर 1/x ची व्हॅल्यू आपण इन्फिनिटी पुट करताय, म्हणजे 1/इन्फिनिटी उत्तर काय होणार 0. म्हणून x ची टर्म तुमची डिनॉमिनेटर असावी लागेल, तेव्हाच इन्फिनिटीची व्हॅल्यू टाकता येईल. पुढचा आणि शेवटचा इथे फॉर्म्युला आपण समोर मांडलाय बघा, काय x चा पॉवर n मायनस a चा पॉवर n अपॉन x मायनस a. म्हणजे बघा वरती पॉवर सेम असावा लागतो, त्यानंतर त्याचा बेस आणि डिनॉमिनेटर सेम असावा लागतो. जर असं असेल तर फॉर्म्युला काय सांगतोय बघा, पॉवर पुढे घ्या, पॉवर म्हणजे n a पॉवर n मायनस 1. म्हणजे पॉवर पुढे घेतलाय, a तसाच आहे, पॉवर 1 ने कमी केलाय. एक्झाम्पल मांडू समजा, काय म्हटलं मी, x चा पॉवर 4 मायनस 3 चा पॉवर 4 अपॉन x मायनस 3. जर तुम्ही चेक केलं तर बघा दोघांचा पॉवर सेम आहे, त्यानंतर x मायनस 3 आणि हा x मायनस 3 पण सेम आहे. तर याचा आन्सर काय येतं, तर पॉवर पुढे मांडा म्हणजे 4 आणि हा a बघा n पॉवर पुढे a तसाच, a म्हणजे माझा 3, त्याचा पॉवर 1 ने कमी करा, 4 मायनस 1 म्हणजे माझा किती येणार 43 येणार. 4 इंटू 3 चा पॉवर 3 हे याचा आन्सर झाला. मला त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही फॉर्म्युलाची गरज पडणार नाही आहे. हे सगळं माहीत असावे लागतील, परफेक्ट पार्ट असावे लागतील. एवढं जर येत असेल तर लिमिटचं कोणतंही सम आपण सॉल्व्ह करू शकतो. हे याच्यामध्ये काय गंमत असते की ते मुद्दा मग तुम्हाला सायन्सचं गणित देणार, टॅनचं देणार, तेव्हा तुम्हाला कन्फर्म माहीत असावं की डिनॉमिनेटर काय लागेल मला, म्हणजे माझा फॉर्म्युला तयार होईल. मग साइन आणि टॅन आले की एक्सची गरज पडते. साइन असो, टॅन असो, लॉग असो, ई असो, प्रत्येकाला डिनॉमिनेटर एक्सच पाहिजे, तेव्हा तुमचा फॉर्म्युला तयार होतो. फक्त कॉस असा आहे बघा की 1 मायनस कॉसला फॉर्म्युल्याची काय एक्स स्क्वेअरची गरज पडते, कारण हे फॉर्म्युले तुमची ओळख आहे, हीच आपली ओळख आहे. ठीक आहे. त्यानंतर 1 प्लस याला डिनॉमिनेटर एक्सची गरज नाहीच आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे a चा, याला पण एक्सचीच गरज आहे. सम पाहून पटपट आपल्याला आठवले पाहिजे कशाची गरज आहे. चला आता आपण सम कोड बोलूया, एक एक सम घेऊया आणि पटपट आपण आयडेंटिफाय करूया. बघा आता काय केलं बघा, आपल्या समोर सम ठेवलं मी, x टेन्स टू इन्फिनिटी 7x² + 5x - 3 8x² - 2x + 7. व्यवस्थित आणि बारकाईने लक्ष द्या, हा चॅप्टर खूप सोपा आहे, एवढं अवघड नाही, टेन्शन घ्यायचं नाही, पटापट गणित सुटता. ठीक आहे, लक्ष द्या, समजून घ्या, गणित सोडायचे पटापट. बघूया आता. पहिलं तर वरती x² खाली x² आहे. इन्फिनिटीचा रूल काय की जर पॉवर सेम सापडला, आपल्याला काय सापडला, पॉवर सेम बघा किती आहे, वरती हायेस्ट पॉवर x² आहे, तर जेवढा हायेस्ट पॉवर असेल त्यानेच डिवाइड करायचं. हा इन्फिनिटीचा रूल लक्षात ठेवा. मग मला हायेस्ट पॉवर आहे माझा x² आहे, तर मग काय म्हणणार, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x². हा कोणताही फॉर्म्युला यात नाहीये. तुम्हाला इन्फिनिटीचा सम आला की हा रूल डोक्यात घ्या, हायेस्ट पॉवर चेक करा, त्यानेच डिवाइड करा. चला वरती डिवाइड करतो, डिवाइड करतो, x टेन्स टू इन्फिनिटी वरती 7x², त्याला डिवाइड केला आपण x² ने, प्लस 5x, त्याला पण डिवाइड केलं x² ने, प्लस मायनस साइन असेल तर प्रत्येकाला डिनॉमिनेटर सेम मिळतो, x² डिवाइड केलं. डिनॉमिनेटर मध्ये पण 8x² अपॉन x² मायनस 2x अपॉन x² प्लस 7 अपॉन x². x² ने मी डिवाइड केले वरती पण आणि खाली पण. काय काय कट झालंय बघा तुम्ही आता यामध्ये. लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी, वरती काय होतंय बघा, फक्त x² कॅन्सल म्हणजे 7, वरचा x आणि डिनॉमिनेटरचा x² कट झाला म्हणजे 5 अपॉन x मायनस 3 अपॉन x² ॲज इट इज, डिवाइड बाय लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी. त्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये काय उरलं आहे, तर काय कट झाला रे, x² आणि हा x² कॅन्सल म्हणजे उरला काय फक्त माझा 8 मायनस x आणि x² कॅन्सल म्हणजे उरला 2/x 7 अपॉन x². हे आपलं उरलेल्या टर्म्स आहेत. आता बिंदास यामध्ये व्हॅल्यूज पुट अप केला तरी चालतील. आपण काय केलं, दोघांचं लिमिट सेपरेट केलंय, वरचं लिमिट वरती न्यूमरेटरला दिलंय, डिनॉमिनेटरचं लिमिट डिनॉमिनेटरला दिलंय. बाकी सगळ्या यामध्ये तुम्ही लिमिट पुट करा, म्हणजेच सगळ्या x च्या टर्म बघा, लिमिट इन्फिनिटी रूल सांगत होता की x च्या टर्म सगळ्या खाली असतील तर उत्तर 0 येतं. मग तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी x ची टर्म खाली डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे उत्तर काय आलं माझं 7 आहे तसाच, प्लस 5 अपॉन x आहे, म्हणजे याचं उत्तर काय होणार, ते नंबर वरती काही असो घेतलेलं नाही, अपॉन x दिसला माझा आन्सर 0 झाला, कारण इन्फिनिटी माझं लिमिट आहे. मायनस 3 अपॉन x आहे, उत्तर 0. इथं पहा 8 मायनस अपॉन x दिसला, आन्सर 0, प्लस 7 अपॉन x आहे, आन्सर 0. म्हणजे फायनल आन्सर काय आलं माझं 7 अपॉन 8. दिस इज माय फायनल आन्सर.
इन्फिनिटीचा जरा हा एक फायदा आहे, क्वेश्चन पहिल्या उत्तर कळतं आपल्याला. हायेस्ट पॉवर जे असतं बघा x2 आहे त्यांचं कोएफिशियंट म्हणजे आपलं उत्तर असतं. मला वाटतं यामध्ये काही शंका नसावी. चला तर मग आता काय करतो, पुढचा एक्झाम्पल आपल्या समोर ठेवतो. पटापट एक्झाम्पल मी तुमच्या समोर आता ठेवलेला आहे. काय बा इन्फिनिटीज आहे, इन्फिनिटीज संपटपट घेऊया म्हणजे तो टॉपिक तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आता पहिला वरती बघा, आता काय आहे न्यूमरेटर मध्ये हायेस्ट पॉवर चेक करा. वरती पॉवर बघा आता 2 आणि 3 आहे, पण मध्ये इंटू आहे. इंटू असेल पॉवरची ऍडिशन होते म्हणजे 2 + 3 5 होणार. म्हणजे 5 पॉवर म्हणजे खाली पण बघा 5 पॉवर आहेच आहे. म्हणजे आपलं डिवाइड कशाने करायचं आहे, जेवढा हायेस्ट पॉवर त्यानेच डिवाइड करायचं. मी तुम्हाला सांगितलं होतं इन्फिनिटीचा रूल आहे. मग मी काय म्हणतो, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x पॉवर 5. मी x पॉवर 5 वरती पण डिवाइड करतो आणि डिनॉमिनेटरला पण डिवाइड करतो. लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी. न्यूमरेटर मध्ये बघा 2x + 1 त्याचा पॉवर 2 आहे, 7x - 3 त्याचा पॉवर 3 आहे. पण लक्ष द्या, आता आपण x पॉवर 5 ने डिवाइड करताय तर या ब्रॅकेटच्या आणि त्या ब्रॅकेटच्या मध्ये इंटू आहे. इंटू असेल तर तुम्हाला ज्याने काही डिवाइड करताय त्याची पॉवर तुम्ही कुणाला कितीही पॉवर देऊ शकता, कमी जास्त, कारण इंटूचा पार्ट आहे. प्लस साइन असतं तर प्रत्येकाला सेम डिनॉमिनेटर मिळाला असता, पण इथं सेम मिळणार नाही कारण पॉवर झाले 5 आणि इथे इंटू आहे. इंटू म्हणजे आपल्या हिशोबाने आपण पॉवर सेपरेट करा. चला या ब्रॅकेटला किती पॉवरची गरज आहे, इथे 2 आणि याला 3 ची गरज आहे. पॉवर नुसार द्या. याला x2 आहे मग x पॉवर 5 मधून या 2 पॉवर दिले आणि इथे क्यूब आहे म्हणून x चा पॉवर 3 याला दिले. झालं म्हणजे 3 आणि 2 आपले 5 पॉवर आपण बरोबर दोघांना ऍडजस्ट करून दिले. डिवाइड बाय x टेंड्स टू इन्फिनिटी 5x + 2 ब्रॅकेटचा पॉवर 5 ह्याला x चा पॉवर 5 तसाच दिला. त्यानंतर आता लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी. तुम्ही बघा याचा x² आहे त्याचा मग स्क्वेअर आहे. आपण काय करू, कॉमन ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणू. म्हणजे काय झालं बघा 2x + 1 अपॉन हा x ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथे पण सेम 7x - 3 अपॉन x दोघांचा क्यूब आहे, होल ब्रॅकेटचा क्यूब म्हणूया. त्यानंतर डिवाइड बाय लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी. इथे पण पॉवर 5 सेम आहे, तर एक काम करा ब्रॅकेट पॉवर 5 म्हणूया म्हणजे होल ब्रॅकेटचा पॉवर 5. दोघांचे पॉवर काढले, होल ब्रॅकेटला दिले. आता इथे आपला आन्सर सॉल्व्ह झाला, जमा आहे. फक्त एक स्टेप मध्ये काय करा, आता सगळ्यांचे डिनॉमिनेटर काय करा सेपरेट. बघा हा प्लस साइन आहे, प्लस साइन असेल तर दोघांचा डिनॉमिनेटर सेपरेट होणार. याला पण x मिळणार, त्याला पण x मिळणार. प्लस मायनस साइन असेल तर डिनॉमिनेटर सेपरेट होतात. मग मला सांगा जर सेपरेट केले तर 2x अपॉन x, x कट होतील म्हणजे उरेल फक्त 2 प्लस 1 अपॉन x याचा डिनॉमिनेटर त्याला दिला तर इथं 1 अपॉन x येणार. सेकंड ब्रॅकेट मध्ये इथं पण x सेपरेट केला 7x अपॉन x 7 येणार आणि 3 अपॉन x 3 अपॉन x येणार. याचा पॉवर 2 आहे तसाच राहील, याचा पॉवर 3 आहे तो तसाच राहील. डिवाइड बाय याचं लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी ब्रॅकेट मध्ये इथं पण डिनॉमिनेटर जर सेपरेट केले तर 5x अपॉन x x कॅन्सल होणार म्हणजे 5 आणि 2 अपॉन x येणार त्याचा पॉवर 5. सर डिनॉमिनेटर सेपरेट केले. आता फायनल आन्सर घ्या. फक्त काय आन्सर लिहायचंय तर आन्सर लिहितो बघा मी आता फायनल याचं न्यूमरेटर मध्ये बघा डायरेक्ट लिमिट पुट करायचं. सगळे x चे टर्म डिनॉमिनेटर आलेला आहे. मग वरचं जसं काय झालं बघा न्यूमरेटर मध्ये हा 2 तसाच राहील आपलं प्लस हा 1 अपॉन x आला की आन्सर 0. आपली इन्फिनिटीचा रूल आहे स्क्वेअर. सेकंड ब्रॅकेट मध्ये 7 मायनस अपॉन x आला 0 त्याचा क्यूब. डिनॉमिनेटर मध्ये 5 प्लस 5 अपॉन x आला त्याचा आन्सर 0 त्याचा पॉवर 5. म्हणजे उत्तर काय झालं बघा माझं फायनली 2 + 0 म्हणजे 2 2 चा स्क्वेअर इनटू 7 - 0 म्हणजे 7 त्याचा क्यूब अपॉन 5 पॉवर 5 त्याचा पॉवर 5 तसाच. बस इथून पुढे सॉल्व होत असेल तर कॉल सॉल्व करायचं आहे, नसेल होत असंच ठेवलं तरी चालेल. मला वाटतं 7 चा स्क्वेअर आणि 7 चा क्यूब आपण काढू शकतो. 5 चा पॉवर 5 आहे आपण काढू शकतो. तर आन्सर आपण फाइंड करूया. चला बघूया काय आन्सर त्याचं येत आहे तर आपण सॉल्व करून घेऊया. चला काय आन्सर आलं बघा त्याचं तर 2 चा स्क्वेअर म्हणत असाल तर 4 येणार. 7 चा क्यूब म्हणत असाल 7 चा क्यूब काय असतो रे 343. त्यानंतर डिवाइड बाय 5 चा पॉवर 5 म्हणत असाल तर 5 चा स्क्वेअर 25 25 5 जा 120 5 वेळा मल्टिप्लाय करायचा 5 * 5 * 5 बघा. चला 5 5 * 5 25 दोन पॉवर झाले 25 5 जा 125 125 5 जा 5 625 625 5 जा
13125. चला ही झाली न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन करून घ्या. किती आन्सर आलं? 4 3 जा 12, 3 4 4 जा 16 प्लस 1 17, 4 3 जा 12 प्लस 1 13/3125. हे आपलं त्याचं फायनल आन्सर. ठीक आहे, मला वाटतं व्हिडिओमध्ये काही शंका नसावी. एक दोन एक्झाम्पल होते आपल्यासमोर मी मांडले. त्यानंतर आता पुढचा पार्ट पाहूया. आपल्या समोर पुढचं एक्झाम्पल मी ठेवलेलं आहे. काय एक्झाम्पल आहे बघा आता. तर 2 sin square x plus sin x minus 1, 2 sin square x minus 3 sin x plus 1. आता बघा आता इन्फिनिटीचे सम झाले. आता कशाचे सम स्टार्ट होतील आपले सोडवायला. आता यात पहा, जर पाहिलं मी इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये टाइप झालाय, म्हणजे याच्यात फॉर्म्युलाची गरज पडेल असं वाटत नाहीये. क्वाड्रॅटिक इक्वेशन सगळ्यांना माहित असतं. काय असतं रे? ax² + bx + c. म्हणजे एकाचा स्क्वेअर असतो, एक पॉवर 1 असते. ते बघा ना, साइनचा स्क्वेअर आहे, साइन आहे आणि काय कॉन्स्टंट आहे, म्हणजे क्वाड्रॅटिक टाइप आहे. फक्त फॅक्टर पाडायचे. चला तर आपण फॅक्टर पाडून घेऊया. न्यूमरेटरचे फॅक्टर बघा. मल्टिप्लिकेशन पाहिजे आपल्याला किती रे? हे 2 × -1 जर केला तर मल्टिप्लिकेशन पाहिजे मायनस 2 × -1 -2 पाहिजे मल्टिप्लिकेशन, आणि ऍडिशन पाहिजे. मिडल नंबर काहीच नाही, म्हणजे इथं 1 आहे. ऍडिशन 1 मल्टिप्लिकेशन 2. कोणते फॅक्टर होतील बघा. तर 2 1 जा 2, ऍडिशन आपल्याला +1 पाहिजे. तर मग 2 1 1 मायनस केला तर आन्सर 2 - 1 काय येणार आहे? 1च येणार. म्हणजे 2 - 1 1 आला. चला फॅक्टर मिळालेला आहे तो वरती मांडूया. लिमिट x टेंड्स टू π/6, न्यूमरेटर मध्ये 2 sin² x प्लस पहिला फॅक्टर आला बघा +2, हा मिडल टर्म आहे तशीच घ्याल sin x. पुढचा फॅक्टर आलेला आहे -1, मिडल टर्म आहे तशीच घ्याल sin x, आणि शेवटचा नंबर -1 ॲज इट इज. आता डिनॉमिनेटरचे फॅक्टर पाडायचे बघा. मल्टिप्लिकेशन किती पाहिजे आपल्याला? 2 1 जा 2, आणि ॲडिशन पाहिजे -3. मल्टिप्लिकेशन 2 पाहिजे, ॲडिशन आपल्याला -3 पाहिजे. असे फॅक्टर काय होणार? तर 2 मल्टिप्लिकेशन येणार, एकच फॅक्टर आहे, 2 1 जा 2. पण ॲडिशन -3 पाहिजे असेल तर दोघांना पण आपल्याला काय द्यावे लागतील? मायनस साइन. कारण -2 आणि -1 काय होतात? -3, आणि मायनस इंटू मायनस काय होतं? तर +2. म्हणजे मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह पण येते, ॲडिशन -3 पण येते. चला तर फॅक्टर मांडूया. काय फॅक्टर आहे? तर 2 sin² x. पहिला फॅक्टर आला -2, हा मिडल नंबर आपला sin x ॲज इट इज. सेकंड फॅक्टर -1, मिडल टर्म आपले sin x ॲज इट इज. शेवटचा नंबर +1 आहे तसाच. फॅक्टर मिळाला. पुढे लिमिट x टेंड्स टू π/6. क्वाड्रॅटिक इक्वेशन जसं सोडवतो तसं सॉल्व्ह करायचं. चला पहिले दोन दोघांची पेअर करा. पहिल्या दोन पेअर मध्ये काय कॉमन येतं रे? पहिल्या पेअर मध्ये इथं बघा 2 आहे, इथे 2 आहे, 2 कॉमन घेतला. इथं sin² आहे, इथं sin आहे, त्यातून sin कॉमन घेतला, एक sin x कॉमन येईल. जर 2 sin कॉमन घेतला तर आता काय उरेल बघा? एकच sin x उरेल, कारण 2 आणि sin² मधला एक sin गेला तर एक sin उरला, प्लस 2 sin पूर्णपणे कॉमन आहे, काहीच उरत नाही, म्हणजे किती? 1 उरतो. सेकंड टर्म मधून पाहिलं, सेकंड पेअर मधून काय कॉमन दिसतंय? -1 कॉमन घेतो. आत काय उरेल मग? -sin कॉमन घेतला तर उरेल +sin x. -1 कॉमन घेतला, काहीच उरत नाही, म्हणजे काय होतं? +1. निगेटिव्ह साइन कॉमन घेतला म्हणून साइन चेंज झाला प्लस, आणि इथं काहीच नाही म्हणजे 1 असतो. डिवाइड बाय. आपला आन्सर करेक्ट करा. तर बघा ब्रॅकेट हा आणि हा सेम झाला, म्हणजे आपला आन्सर करेक्ट चालू आहे. त्याचा हा मिनिंग असतो. तसं या दोन टर्म मध्ये कॉमन बघा, 2 2 कॉमन, sin² मधून एक sin कॉमन दोघांमधून. आता इथे उरला एक sin x मायनस इथे काय उरेल बघा? एक 2 sin पूर्णपणे कॉमन, काहीच नाही, म्हणजे 1 उरेल. त्यानंतर इथे दोघांमधून काय कॉमन? काहीच येत नाही, तर -sin कॉमन घेतो. आतमध्ये उरेल बघा, साइन चेंज करा, -sin चं होईल +sin, आणि +1 चा होईल -1. आपला आन्सर करेक्ट करा. तर बघा ब्रॅकेट हा आणि हा सेम आला, म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. चालेल. आता न्यूमरेटर मध्ये पुन्हा लिमिट x टेंड्स टू π/6. जर आपण पाहिले यामध्ये तर न्यूमरेटर मध्ये बघा हा 2 sin, हा ब्रॅकेट सेम आहे, तो ब्रॅकेटच कॉमन घेऊया. sin x + 1 हा कॉमन घेतला, उरलं काय फक्त आपल्याकडे? इथे उरेल फक्त 2 sin x, इथे उरेल -1. डिनॉमिनेटर मध्ये इथे बघा यात हा ब्रॅकेट सेम आहे, sin x -1, तो कॉमन घेऊया. मग उरतोयच काय फक्त आपल्याकडे? इथे उरतोय 2 sin x, इथे उरतोय -1. 2 sin x -1. काय कट होतंय यामध्ये? तर हा ब्रॅकेट मला तर 2 sin x -1, 2 sin x -1 कट झाला. एकदा का वरची आणि खालची टर्म कट झाली की बिनधास्त लिमिट पुट करायची यामध्ये, म्हणजे आपला आन्सर मिळणार आहे. चला मी लिमिट टाकतो. जिथे जिथे x आहे तिथे तिथे π/6 रिप्लेस करा.
चला मी रिप्लेस केला साइन पाय बाय 6, इथे x आहे, x च्या जागेवर पाय बाय 6 ठेवला, प्लस 1 आहे ऍज इट इज ठेवा. डिव्हाइड साइन x आहे, x ला पाय बाय 6 रिप्लेस करा, मायनस 1 आहे ऍज इट इज ठेवा. तो आता व्हॅल्यू तर पुट अप केलेले आहे, जे आता व्हॅल्यूज इथं पुट अप करा. म्हणजे साइन पाय बाय 6 आहे, पाय बाय 6 म्हणजे किती व्हॅल्यू असते 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे साइन 30 ची व्हॅल्यू पाहिजे. तर साइन 30 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. साइन 30 ची व्हॅल्यू काय असते बघा, हाफ 1/2, हाफ प्लस 1 तसाच. साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 मायनस 1. फ्रॅक्शन झाले बघा, फ्रॅक्शन आले तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याचे एक काम करा, 2 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. फ्रॅक्शन जी टर्म आली टी ऑर्डर ती नकोय आपल्याला, त्या टर्मने प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करा, सगळं फ्रॅक्शन कट होतं, आन्सर मिळतं. मग मी 2 ने जर प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं तर 2 ने मल्टिप्लाय करा, 2 2 कट होईल, मल्टिप्लाय डिवाइड उरला 1. 2 ने मल्टिप्लाय 2 1 जा 2, 2 ने मल्टिप्लाय 2 2 कट, 2 ने मल्टिप्लाय 2 1 जा 2. म्हणजे उत्तर आला बघा 1 + 2 3 आणि 1 - 2 दॅट इज -1. आन्सर इज -3. हे याचा आन्सर. मी बरोबर तुमचे बघा इम्पॉर्टंट जे क्वेश्चन असतात ते प्रॉपरली रिवाइज करतोय आणि हेच लिमिटमध्ये महत्त्वाचं आहे. आपल्याला काय इम्पॉर्टंट हे कळलं पाहिजे, म्हणून मी प्रॉपर तीच सम ठेवतोय आणि तीच रिवाइज करतोय. याचा प्रॉपर स्टडी करा, म्हणजे आपलं मॅथ्स आहे, आपलं मॅथ्समधला जो लिमिट लेसन आहे तो चांगला रिवाइजही होईल आणि याचा आपलं सीईटीला पण आपल्याला नक्कीच फायदा होईल. ठीक आहे, चला आता पुढच्या टॉपिकवर बघूया. पुढच्या कोणत्या फॉर्म्युला क्वेश्चन येतोय तो मी ठेवतो आपल्यासमोर. बघा आता आपल्या समोर ठेवलेला आहे बघा प्रॉपर एक क्वेश्चन आहे, सगळ्यात महत्त्वाचा सम असं जास्त इम्पॉर्टंट म्हणतो आपण सीईटी फॉर एरर्स करताय. कारण का यामध्ये तुम्हाला मल्टिपल फॉर्म्युले एकाच सम मध्ये दिसतील. चेक करा कोणता फॉर्म्युला आहे, अटॅच होणार. मुद्दाम मी ते फॉर्म्युला तुमच्या समोर ठेवलेत कारण मला फॉर्म्युला लगेच आपल्या क्वेश्चन सोबत मॅच करता यावा. इथे बघा 5 पॉवर x - 1, तुम्हाला मी आता सांगितलं होतं a चा पॉवर x काम करतो या ठिकाणी. a पॉवर x - 1 अपॉन x असेल तर हा इथे a चा काही नंबर आला तरी चालतो. मी a चा 5 दिलेला आहे. मग हा फॉर्म्युला अप्लाय झाला एवढं आपलं कळालं. याला डिवाइड x पाहिजे असतो, याला पण डिवाइड x लागणार आहे, पण ब्रॅकेटचा जर स्क्वेअर असेल तर मग आपल्याला x चा स्क्वेअर लागेल. हे कन्फर्म झालं. मग चला कशाने डिवाइड करायचं आपण, x स्क्वेअर ने. याचा अर्थ वरती x स्क्वेअर लागत असेल, खाली सुद्धा x स्क्वेअरची गरज आहे. हवं तर चेक करू शकता बघा. हाच फॉर्म्युला इथं पण रिपीट झाला, a वाला इथं 2 आला, 2 चा पॉवर x म्हणजे याला 1x लागेल. आणि लॉगचा आला बघा, लॉगला सुद्धा बघा इथे तिसरा फॉर्म्युला, याला पण x ची गरज असते. मग याला x याला x इंटू x इंटू x स्क्वेअरचीच गरज आहे. मग आपण काय करू, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x स्क्वेअर. मी x स्क्वेअर ने वरती पण डिवाइड करतो आणि खाली पण डिवाइड करतो. लिमिट x टेंड्स टू 0, 5 पॉवर x - 1 अपॉन ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज डिवाइड बाय x स्क्वेअर. त्यानंतर लिमिट x टेंड्स टू 0, दोघांचं लिमिटही सेपरेट करतो, 2 पॉवर x - 1. त्यानंतर इंटू लॉग 1 प्लस x. इथं बघा x स्क्वेअर ने आपण डिवाइड केलाय तर एक कुणाला किती डिनॉमिनेटर द्यायचे आपण ठरवायचंय. इंटू आहे, इंटू असेल तर बघा याला 1x देऊ आणि याला 1x देऊ म्हणजे x स्क्वेअर कव्हर झाला. एक्सच का दिला, कारण याला फक्त एकच x ची गरज आहे आणि लॉगला सुद्धा एकाच x ची गरज असते. पुढे आता न्यूमरेटर मध्ये बघा लॉग आपलं लिमिट x टेंड्स टू 0, हा दोघांचा स्क्वेअर आहे, आपण कॉमन स्क्वेअर म्हणू, ब्रॅकेटचा स्क्वेअर मतलब डिवाइड बाय सेम इथं लिमिट x टेंड्स टू 0, 2 पॉवर x - 1 अपॉन x दिलाय आणि इथे आहे तसं आपलं लॉग इन ब्रॅकेट 1 प्लस x अपॉन x आहे तसा ॲज इट इज. मला वाटतं या ठिकाणी आपले फॉर्म्युले तयार झालेले आहेत. आता फॉर्म्युले अप्लाय करायला हरकत नाहीये. चेक करा वरती ह्याचा आन्सर काय येणार बघा आपल्या याच्या रूलनुसार. a पॉवर x - 1 आपण लॉग काय लिहितो आपण, हा a. मग इथं पण याचं उत्तर काय येणार, लॉग a म्हणजे कोण 5, पण मात्र ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, मग ब्रॅकेटचा स्क्वेअर द्यायला विसरू नका. डिवाइडला इथे तोच फॉर्म्युला रिपीट झाला, मग इथं पण याचा आन्सर काय येणार, लॉग 2. आणि इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर नाही, मग इथे काही गरजच नाही. लॉग 1 प्लस x अपॉन x. लॉगचा फॉर्म्युला काय होता, 1 प्लस kx अपॉन x असेल तर k घ्या, x सोबत काय जे असेल k ते घ्या. मग इथे x सोबत काहीच आलं नाही, काहीच नाही म्हणजे 1 असतो, मग इथे आपण काय घ्यायचं 1. म्हणजे फायनल आन्सर काय झालं आपलं, हेच आन्सर झालं बघा, लॉग 5 चा स्क्वेअर डिवाइड बाय लॉग 2. हे आपलं याचं फायनल आन्सर.
आता बरेच मुलं काय करतात बघा, यामध्ये लॉगचा रूल असतो, पॉवर असतो पुढे येतो, पण हा लॉगचा रूल अप्लाय होणार नाही, पॉवर पुढे येणार नाही, हे महत्वाचं पार्ट. का पुढे नाही येणार? कारण लॉगचा रूल असा आहे आपल्याकडे की जर m चा पॉवर n असेल तर पॉवर पुढे येऊ शकतो n log m. म्हणजे इथं पहा, हा n जो आहे m चा पॉवर आहे, फक्त पूर्ण ब्रॅकेटचा नाही, हा पूर्ण ब्रॅकेटचा आहे, म्हणून हा रूल इथे अप्लाय होत नाही. मग उत्तर हेच आपलं फायनल. चला तर बघा, आता पुढचा आपल्यासमोर मी क्वेश्चन ठेवलेला आहे. बघा कशावर आहे रे, 25 पॉवर x मायनस 2 इंटू 5 पॉवर x प्लस 1 x इंटू साइन x. एक कळतंय बघा आपल्याला कन्फर्म की डिनॉमिनेटरला मला कशाला डिवाइड करायची गरज आहे, तर बघा साइन x म्हटलं की साइनच्या फॉर्म्युला x डिवाइड पाहिजे, मग x याला लागणार आहे आणि एक x कट होण्यासाठी लागणार आहे बघा, एक x एक्स्ट्रा आहे, म्हणजे याचा अर्थ x इंटू x म्हणजे साइन x स्क्वेअर ची गरज पडणार आहे आपल्या डिवाइडची. पण त्यासाठी खाली फॉर्म्युला होत आहे, मग वरती नाही आहे, वरती थोडं ऍडजस्टमेंट करू. काय ऍडजस्टमेंट, तर 25 हा कोणाचा स्क्वेअर आहे बघा, 25 हा 5 चा स्क्वेअर आहे, मग याला असं म्हणता येईल बघा, इथे मी ते ऍडजस्टमेंट लिहितो साइडला की 25 पॉवर x म्हणजेच 25 हा 5 चा स्क्वेअर आहे, पॉवर x तसाच. पॉवरचे काय होत असते, मल्टिप्लिकेशन, त्यामुळे तुम्ही असंही करू शकता, पॉवरला इंटरचेंज केलं तरी चालतं, म्हणजे x आतमध्ये टाकला आणि स्क्वेअर बाहेर टाकला, काही फरक पडत नाही, कारण पॉवरची पुन्हा मल्टिप्लिकेशन होणार आहे. म्हणून मी इथे काय लिहितो, 25 पॉवर x म्हणजे 5 पॉवर x चा स्क्वेअर मायनस 2 इंटू बाकी सगळं ॲज इट इज प्लस 1 डिवाइड बाय x sin x. त्यानंतर लिमिट x टेंड्स टू 0. त्यानंतर बघा न्यूमरेटर मध्ये एक फॉर्म्युला तयार झालाय, कोणता, तिथे 1 ला स्क्वेअर दिला काय नाही दिला, फरक पडत नाही. तर बघा a चा स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. चेक करा आपला फॉर्म्युला काय असतो रे, a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a मायनस b चा स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग इथे बघा a चा स्क्वेअर म्हणजे 5 पॉवर x चा स्क्वेअर मायनस मायनस ट्वाइस a इंटू b 5 पॉवर x इंटू काहीच म्हणजे 1 असावा, त्यानंतर प्लस b चा स्क्वेअर हे बघा 1 चा स्क्वेअर. मग म्हणजे जर असं असं आपण काय लिहितो, हा a हा b मायनस, म्हणजे इथे बघा a म्हणजे 5 पॉवर x मायनस b म्हणजे 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, याचा स्क्वेअरिंग करून बघा हेच येणार, डिवाइड द x sin x. बरोबर तयार झालंय का, चेक करा. आता न्यूमरेटर मध्ये बघा, न्यूमरेटर मध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल काय दिसतंय बघा की फॉर्म्युला तयार झालाय बघा कशाचा, हा a वाला, तो a वाला फॉर्म्युला तयार झालाय आणि त्याला स्क्वेअर आला. स्क्वेअर म्हणजे आपल्याला x नसून x चा स्क्वेअर लागेल, म्हणून डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x स्क्वेअर. मग मी वरती पण x स्क्वेअर डिवाइड करेल, खाली पण x स्क्वेअर डिवाइड करेल. 5 पॉवर x मायनस 1 वरती x स्क्वेअर डिवाइड करतो, म्हणजे डिवाइड करताना xच करतो ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणतो, म्हणजे याचा पण स्क्वेअर आहे वरच्याचा आणि खाली x चा पण स्क्वेअर झाला, म्हणजे जेणेकरून लगेच आपला फॉर्म्युला तयार होतो. डिवाइड बाय x टेंड्स टू 0. मी हा x sin x आपला आहे तसा ॲज इट इज डिवाइड बाय x स्क्वेअर केला. आता फायनल आन्सर जर आपण बघितलं तर न्यूमरेटर बघा तुम्ही, हा फॉर्म्युला रेडी आहे लॉग याचा आन्सर काय असतं आपलं लॉग a. मग याचा आन्सर काय येणार लॉग 5, पण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तर मग मी इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणेल. त्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये बघा की हा वरचा x आणि डिवाइडचा x स्क्वेअर, त्यातला एक x कट होऊन जाईल, उरला काय फक्त sin x अपॉन x. sin x अपॉन x चा फॉर्म्युला तुमच्या समोर आहेच, याचा आन्सर काय असतं रे k. काही असेल तर k, नसेल तर काहीच तर 1. मग इथं बघा sin x अपॉन x काहीच नाही सोबत म्हणजे 1, म्हणजे उत्तर काय फायनल आपलं log 5 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा असे कोणतेही यातले फॉर्म्युले येत राहत आहे, त्या हिशोबाने आपण सम पण बरोबर त्या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग सोडवत राहायचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मी यामध्ये कोणत्याचा फॉर्म्युला सम देतो, समजा हा याचा सम देतो x पॉवर n मायनस a पॉवर n चा, एक सोडवून दाखवूया. बघा आपल्या समोर मी गणित ठेवलेलं आहे, काय सम ठेवलंय बघा, एक्झाम्पल x पॉवर 7 प्लस 128 अपॉन x क्यूब प्लस 8. हे सम त्याचंच आहे, कशावरून इथं बघा फॉर्म्युला काय असतो, पॉवर सेम पाहिजे, त्याचा बेस खाली आला पाहिजे, इथं जे आहे a तर तोच a लिमिटला असला पाहिजे. तर इथं बघा पॉवर 7 आहे, खाली क्यूब आहे, तुम्ही जर बघाल तर हा वर खाली क्यूब आलाय, क्यूब म्हणजे कोणाचा क्यूब आहे हा, की हा 8 हा कोणाचा क्यूब आहे बघा, 2 चा क्यूब 8च येतो. बघा अंदाज लावतो आपण बरोबर की लिमिट x टेंड्स टू -2 डिवाइड हा x क्यूब प्लस 2 चा क्यूब म्हणू शकतो मी, म्हणजे 2 चा क्यूब काय 8च असतो, मग झाला पॉवर सेम झाला.
तसंच वरती पण सेम होणार. मग काय सेम होणार, x चा पॉवर 7 प्लस हा कुणाचा पॉवर 7वा असेल तर मग लक्षात घ्या जर इथं a आणि a चाच पॉवर असेल तर फॉर्म्युला बसतो. मग इथं जर 2 असेल याचा अर्थ 2 चाच पॉवर 7 असला पाहिजे. 2 चा पॉवर 7 चेक करून पहा. 2 * 2 7 टाइम्स करा. हा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32. 5 पॉवर झाले. 32 2 जा 64, 64 2 जा 120 म्हणजे 7 पॉवर बरोबर 120 ठरत आहे. मग इथपर्यंत आले. पण अजून एक बघा की मध्ये प्लस साइन नाही, फॉर्म्युलामध्ये मायनस साइन पाहिजे म्हणतोय. मग आपण काय करूया, जशा वेळेस जर तुमच्याकडे मायनस साइन नसेल लक्षात घ्या लिमिट मध्ये मायनस असतं बघा, लिमिट मध्ये -2 दिलेलं आहे त्यांनी. मग आता काय करा, हा x पॉवर 7 मी इथे एक मायनस देतो आणि हा -2 इथे लिहितो आणि त्याचाच पॉवर 7 म्हणतो. म्हणजे याच्यामुळे झालं काय की -2 चा पॉवर 7 जर काढलं पॉवर ऑड आहे, आन्सर किती येणार तुमचं 128च येणार, पण निगेटिव्ह 128 येणार. -128 उत्तर आलं आणि हा मायनस साइन मायनस मायनस पुन्हा प्लस करेल. म्हणजे काय झालं, दोनदा मायनस दिल्यामुळे मिनिंग बदलला नाही, फक्त मायनस मायनस दिलं कारण फॉर्म्युला मॅच होण्यासाठी. सेम तसंच डॅमला करा, x³ मध्ये मायनस द्यायचं, ब्रॅकेट मध्ये मायनस द्यायचं, बस एवढंच. त्यानंतर आता फॉर्म्युला तर तयार झालाय पण डिवाइडला पण तीच बेसला टर्म असले पाहिजे खाली. मग इथे बघा वरचा फॉर्म्युला तयार होण्यासाठी याला x -2 ची गरज आहे, याला पण फॉर्म्युला तयार होण्यासाठी x -2 ची गरज आहे. लक्षात ठेवा दोन फॉर्म्युला तयार होतात, एक वरती आणि खाली. मग आपण काय करू, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x -2 यानेच डिवाइड करा. मग मी डिवाइड केलं न्यूमरेटर मध्ये लिमिट x टेंड्स टू -2 x पॉवर 7 -2 पॉवर 7 डिवाइड बाय x -2 डिवाइड बाय लिमिट x टेंड्स टू -2 x³ -2 चा क्यूब अपॉन x -2. चला वरती पण डिवाइड केलंय आणि खाली पण डिवाइड केलंय. आता झाले परफेक्ट फॉर्म्युला तयार झालाय आपला तो. त्या फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग आन्सर लिहा. आता वरती काय लिहायचं n, बघा तो वरचा आन्सर लिहितो वरती मी. बघा वरचा आन्सर n म्हणजे माझा 7 पुढे ब्रॅकेट मध्ये त्याने काय लिहिलं बघा a, मग a म्हणजे माझा -2 आहे, -2 पॉवर काय सांगितलं n -1, मग n म्हणजे माझा 7 आहे, 7 -1 माझा 6 होईल. डिवाइडला पण तोच फॉर्म्युला रिपीट करा परत. n म्हणजे 3, a म्हणजे -2, पॉवर 1 ने मायनस करा, n -1 म्हणजे 3 -1 2. बस सिम्प्लिफाय करा. आता आन्सर आपल्या समोर रेडी आहे 7. तुम्ही जर म्हणाल तर वरती बघा -2 चा स्क्वेअर आहे, -2 -2 सेम नंबर झालाय, मग 2 पॉवर कट होऊन जातील 6 मधून, 6 तून 2 पॉवर गेले तर मला वाटतं किती 4 पॉवर होतील डिवाइड बाय 3 तसाच. म्हणजे काय आन्सर मला बघा आपलं फायनल 7 तसाच -2 चा 4th पॉवर, पॉवर इवन आहे म्हणजे आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे. 2 चा 4था पॉवर 2, 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 आन्सर येईल बघा आणि डिवाइड बाय 3 म्हणजे फायनल आन्सर 16 7 जा 112 अपॉन 3. हे याचं फायनल आन्सर आलं. असं मला वाटतं डिवाइड होत असेल तर डिवाइड केलं पाहिजे, पण वाटतं भाग जात नाहीये, नाही जाते, हे आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, मला वाटतं बरेचसे आपण फॉर्म्युले काय केले, सम कव्हर अप केले. मला वाटतं एकच राहिला आपल्यातला कोणता मॅक्झिमम, हा k वाला 1 + k चा. त्याचाही सम आपल्या समोर ठेवतो, तो फॉर्म्युला पण आपला कव्हर अप झाला. म्हणजे समोर एक्झाम्पल ठेवलेला आहे. पॉवर बघा 3 + 5x 3 - 4x पॉवर 1/x. पॉवर 1/x आला समजून घ्या, पॉवर 1/x फक्त या सम मध्ये आहे. आणि हा महत्त्वाचा सम आपल्या समोर मी ठेवलाय, जो सीईटी या टाइप मध्ये बरेच क्वेश्चन असे विचारले गेलेले आहेत. तर आता तुम्ही काय करायचं पहा, हा फॉर्म्युलासाठी काय लागतं इथे बघा, आधी 1 कंपल्सरी असावं लागेल. 1 प्लस काय जे x काय असो. मग इथं बघा 3 पाहिजे, 3 च्या जागेवर मला 1 पाहिजे होता. इथं पण 3 च्या जागेवर 1 पाहिजे. वरती एक टर्म खाली एक टर्म आले, याचा अर्थ दोन फॉर्म्युले तुमचे तयार होणार ही अशी. मग वरती पण खाली पण दोन्ही ठिकाणी 1 पाहिजे. मग 1 जर नाही आला तर त्याने काहीतरी वेगळा नंबर द्यावा, सेम द्यावा. मग त्याने सेम नंबर दिला 3 3. मग चालेल आपलं 1 बनवता येईल. काय म्हणायचं, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 3 ने डिवाइड करा. 3 ने वरती पण डिवाइड करा, 3 ने खाली पण डिवाइड करा, म्हणजे तुझं 1 तयार होईल. चला तर मग डिवाइड केलं लिमिट x टेंड्स टू 0, वरती डिवाइड केलं 3 ने तर 3/3 1 होईल. त्यानंतर पुढे 3 ने डिवाइड केलं तर 5/3 x येईल. त्यानंतर डिवाइड इथे पण 3/3 1 होईल. इथे 3 ने डिवाइड केलं 4/3 x येईल. आणि त्यांचा पॉवर आहे तसाच 1/x. आता एक काम करा, दोन फॉर्म्युले तयार होणार आहेत, तर वरच्याचा पॉवर वरच्या देऊन टाका, खालच्याचा पॉवर खाली देऊन टाका, म्हणजे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला सेपरेट करता येतील. लिमिट पण सेपरेट करून टाकूया. x टेंड्स टू 0 1 + 5/3x पॉवर त्याचा 1/x तसाच.
लिमिट x टेन्स टू 0 1 मायनस साइन आलाय रे, तर मायनस साइन असेल एक काम करा, फॉर्म्युला काय म्हणतो मध्ये प्लस साइन पाहिजे, मग मी काय करतो मध्ये प्लस देतो आणि मायनस ब्रॅकेट मध्ये देतो 4/3x, कारण मायनस आणि प्लस त्याचा काही फरक पडत नाही, प्लस मायनस ऑलवेज मायनस, पॉवर त्याचा पण 1/x. फायनल आता आन्सर लिहून टाका. याचा आन्सर काय झालं बघा, e चा पॉवर k, मग याचा आन्सर बघा e चा पॉवर k म्हणजे कोण आला इथे 5/3. खाली पण तोच फॉर्म्युला e चा पॉवर k म्हणजेच -4/3. सिम्प्लिफाय करा. काय सिम्प्लिफाय करता येईल बघा पुढे, जर दोघांचा बेस सेम असेल, कोणता फॉर्म्युला बघा हा, की x पॉवर a/x पॉवर b असेल तर x चा पॉवर a - b होतो. बेस सेम आहे, पॉवरचे होणार सबट्रॅक्शन कारण डिव्हिजन आहे. मग इथे डिव्हिजन आहे तर e चा पॉवर 5/3 मायनस आणि पुन्हा मायनस आलाय बघा, मायनस मायनस मग प्लस होणार 4/3. त्यानंतर डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटर ऍडिशन करा, 5 + 4 9/3, भाग गेला पुन्हा 3 ने भाग द्या, 3 3 जा 9, हे याचा फायनल आन्सर. मग त्या लिमिट लेसन मध्ये कुणालाही काही शंका नसावी, बऱ्यापैकी मी एक्झाम्पल ठेवायचा प्रयत्न करतोय. एक्झाम्पल समजतायत का, समजायला हवीत, समजत असेल तर पटापट सोडवायचे आहे, पटापट सोडवायचे. अजून तुमच्यासमोर अजून 2-3 सम ठेवतो जेणेकरून तुमच्या अजून चांगली खतरनाक प्रॅक्टिस होईल. आपल्या समोर सम ठेवलाय मी पुन्हा, आता आपल्याला सम जमायला लागले. आता काय करायचंय, पट समजत आहे, झटपट पटपट आपण समजून सोडवत राहायचंय. कसं व्हायचं, फॉर्म्युला आपल्याला कळलेले आहे, टप एक्झाम्पल सोडवत राहूया. कसे बा, तर आता वरती पाहिलं लॉग आणि खाली आला ई, तर लॉग जर आला असेल तर लॉगला डिवाइड x आला तर फॉर्म्युला तयार होतो. मग एक लॉगला x लागणार आणि एक कट होण्यासाठी लागणार, म्हणजे x × x x² ची गरज आहे. चला मग आपण काय करू, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x² म्हणतो मी. चला x² जर मी डिवाइड केलं आता, तर मग वरती पण लिमिट x टेन्स टू 0 x * log 1 + 3x अपॉन x² डिवाइड बाय लिमिट x टेन्स टू 0, काय वरती बघा e पॉवर 3x - 1. आता x² ने डिवाइड करताय तर x² च्या ऐवजी ते x लिहितो आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणतो, कारण दोघांचा पण स्क्वेअर असणार आहे. पुढे मला वाटतं फॉर्म्युला रेडी आहे, डायरेक्ट फॉर्म्युला यूज करून टाका. वरती पहा हा x आणि हा x² कट झाला. आता बघा log 1 + 3x अपॉन x तुमच्या समोर रेडी आहे, log 1 + kx अपॉन x, आन्सर k. मग आपलं आन्सर k म्हणजे कोण झाला इथे फक्त 3, वरती उत्तर आलं 3. e चा फॉर्म्युला पण रेडी आहे बघा आपल्याकडे, e चा फॉर्म्युला इथे बघा 4 e पॉवर kx - 1 अपॉन x, आन्सर k. मग इथे बघा e चा पॉवर काय 3 आला इथे, मग याचं उत्तर 3, पण ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणून इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार, म्हणजे 3/3 चा स्क्वेअर 9, भाग दिला 3 1 जा 3, 3 3 जा 9, उत्तर आलं 1/3. आपल्या समोर एक्झाम्पल ठेवलं पुढचा मी, रूट आहे, 2 रूट आपल्या समोर दिलेले आहेत. लक्षात घ्या रूट असेल आता फॉर्म्युला तर होणार नाहीये, कारण नॉर्मल सम फक्त रूट आहे. रूट कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला रॅशनलायझेशन मेथड सर्वांना माहित आहे, बस त्याचे कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करा, डिवाइड करा. मग काय समजायला बघा, माझं लिमिट x टेन्स टू 0 √6 + x + x² मायनस √6 अपॉन x, त्याच्याच कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड 6 + x + x² मायनसचा कॉन्जुगेट प्लस √6 अपॉन 6 + x + x² प्लस √6, त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय, कॉन्जुगेटनेच डिवाइड केलं, म्हणजे आपला आन्सर काय मिळतोय, तर लिमिट x टेन्स टू 0, वरती बघा हा फॉर्म्युला झाला, हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट. बघा इथं या दोघांची सबट्रॅक्शन, दोघांची ऍडिशन, म्हणजे a + b a - b. a + b a - b फॉर्म्युला काय असतो, a² - b², a² - b² म्हणजे दोघांचे पण स्क्वेअर होणार, a च्या स्क्वेअर मध्ये याचा स्क्वेअर रूट जाईल, म्हणजे फक्त उरणार 6 + x + x², हा झाला a² मायनस b² म्हणजे स्क्वेअर मध्ये याचं रूट आलं, म्हणजे फक्त 6, कारण a + b a - b फक्त a² - b² असतो, वरचा पूर्ण सॉल्व झालं. डिवाइडला हा x तसाच, हे पलीकडचं जे उरलेलं रूट असतं ते रूट तसंच ठेवा, यामध्ये काही चेंज करायला नकोय. 6 + x + x² आणि काय उरलं पुढे आपला √6 आहे तसाच. त्यानंतर काय काय कट झालंय, तर वरती -6 + 6 कट झालं, उरलंय काय, तर लिमिट x टेन्स टू 0 x + x² उरतोय, यातून x कॉमन येतोय घेऊन टाका,
x जर मी कॉमन घेतला तर आत उरेल 1 प्लस एक्स डिवाइड बाय एक्स इंटू 1 अपॉन रूट. आता हे उरलेलं जे रूट असतं त्या रूट मध्ये डायरेक्ट लिमिट टाकलं तरी चालतं, आन्सर निघून जातं. चला लिमिट टाका. x च्या काय होते आपल्याकडे 0. 0 जर पुट केला तिथे झाला रूट मध्ये 6 प्लस 0 प्लस रूट 6 तसाच. इकडे वरचा x आणि खालचा x कट झाला. एकदा का काही कट झालं वरची आणि खालची टर्म तर बिंदास लिमिट टाका. x ला 0 पुट केलं म्हणजे उत्तर आलं 1 प्लस 0 इंटू 1 अपॉन रूट 6 प्लस रूट 6 म्हणजे फायनल आन्सर 1 प्लस 0 काय 1च आणि 1 इंटू 1 1च आला म्हणजे 1 अपॉन रूट 6 प्लस रूट 6 2 रूट 6 हे याचं उत्तर झालं. म्हणजे सम कशावर डिपेंड होतं? फक्त आणि फक्त रॅशनलायझेशन. जर रूट आले तर तुम्हाला रॅशनलायझेशन करायला विसरू नका. हे सम त्याचं असेल. ठीक आहे, चला त्याचा पुढचा पार्ट दाखवतो. चला तर आपल्या समोर पुन्हा मी एक क्वेश्चन ठेवलेला आहे. समजून घ्या. सगळ्यात जास्तीत जास्त फॉर्म्युले येणारे हे असे सम असतात आणि हेच इम्पॉर्टंट असतात. काय सम म्हणलाय? 2 पॉवर x मायनस 1 म्हणजे लगेच कळलं पाहिजे a पॉवर x मायनस 1 चा सम आहे. खाली बघा 3 पॉवर x मायनस 1 म्हणजे त्याचाच सम आहे. त्यानंतर sin x म्हणजे sin x चा फॉर्म्युला आहे. लॉग म्हटलं की लॉगचा आहे म्हणजे फॉर्म्युल्याची सम आहे. मग कशाने डिवाइड करायचं फक्त एवढं कळलं पाहिजे. 2x पॉवर 2x मायनस 1 याला डिवाइड काय पाहिजे असतो आपल्याला? x पाहिजे असतो. पण त्याचा क्यूब आलाय म्हणजे आपल्याला क्यूबचीच गरज आहे. लक्षात ठेवा. त्यानुसार आपल्याला एकदा ओळखता येणं गरजेचं आहे कशाने डिवाइड करायचं आहे. आता क्यूब कळालाय तर मी म्हणेन डिवाइड न्यूमरेटर डिवाइडेड बाय x क्यूब. x क्यूब ने डिवाइड करून घेतो वरती पण आणि खाली पण. x टेंड्स टू 0 2 पॉवर x मायनस 1 अपॉन x क्यूब त्यानंतर डिवाइड बाय लिमिट x टेंड्स टू 0 3 पॉवर x मायनस 1 sin x into log 1 plus x डिवाइड बाय x क्यूब. आता आपल्या हिशोबाने यांना इंटू आहे, कुणाला किती डिनॉमिनेटर द्यायचे आपण ठरवून देऊ शकता. इंटू आहे आपण ठरवायचे, ज्याला जेवढी गरज तेवढे x देऊन टाका. वरती दोघांचा पण क्यूब आहे तर आपण एक काम करूया, ब्रॅकेट देतो ब्रॅकेटचा क्यूब म्हणतो म्हणजे दोघांचा क्यूब आला. इथं जर पाहिलं इथं काय बघा इंटू आला. जर इंटू असेल तर या 3 पॉवर x मायनस 1 ला एकाच x ची गरज आहे. आपण इथं एकच x देऊया -1 अपॉन x. एकदम इझी पार्ट आहे बघा. पटपट आपल्याला कळायला पाहिजे कशाला काय डिवाइड करायचंय. sin x ला एकाच x ची गरज आहे त्याला एकाच x दिला. इथे बघा log ला पण एकाचीच गरज आहे. चेक करा ग्राफ फॉर्म्युले. बस फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग मी लिहित जातोय. बस फायनल आन्सर लिहूया आता. हा कोणाचा फॉर्म्युला तयार झालाय तर त्याचाच झालाय. तर log काय उत्तर असतं a. याचं उत्तर आलं log 2. त्याचा क्यूब आहे याचा पण क्यूब आहे. तेच फॉर्म्युला पुन्हा रिपीट झाला. याचं उत्तर आलं log 3. sin चा फॉर्म्युला काय आहे? sin kx आपण x असेल तर k घ्या. x सोबत काहीच आला नाही तो 1 असतो. मग इथं काहीच नाही आलं म्हणजे याचं उत्तर 1 झालं. log चा पण फॉर्म्युला बघा. log सोबत 1 x सोबत k आला तर उत्तर k घ्यायचं आहे. मग k म्हणजे इथं काय आलं? काहीच नाही. k म्हणजे 1 असतो. फायनल उत्तर झालं बघा log 2 चा क्यूब अपॉन log 3. हे आपलं इथं फायनल झालं. ठीक आहे. चला तर मग अशा प्रकारे तुमचे मी लॉजिकचे आपलं कशाचे लिमिटचे वेगळे चांगल्या पद्धतीने रिव्हिजन घेतलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचे जेवढे क्वेश्चन होते ते सगळे आपल्यासमोर मांडलेले आहेत. तर मला वाटतं एवढं जरी आपण चांगला स्टडी केला तर अडचण येणार नाहीये. सगळे प्रॉपर आपण सम सोडवू शकता. 11चा टॉपिक असेल 11चा पेपरसाठी महत्त्वाचे क्वेश्चन जे आहेत प्रॉपर मांडलेले आहेत. सीईटी म्हणत असाल तर 12वीच्या मुलांसाठी स्पेशली तर 11वीचा सगळा लिमिटचा टॉपिक मी कव्हर अप केला या एक्झाम्पल थ्रू. आणि हा सगळे गणित आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत कारण सीईटीला विचारण्यात सगळ्यात जास्त टॉपिक जे काय होती ते आपल्यासमोर मांडलेली आहे. तर चला तर जर सेशन आपल्याला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि तसं मला सांगत चला कारण त्याच्या अकॉर्डिंग मी माझी इम्प्रूव्हमेंट करत असतो. तर ठीक आहे. तर या भागामध्ये आपण थांबूया आणि जर असंच आपल्याला नवीन चांगले अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करून कळत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.